पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये रुग्णांकडून साफसफाई करून घेतल्याप्रकरणी संस्थेला नोटीस बजावण्यात आलेली आहे। संस्थेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे। मनोरुग्णालयाच्या साफसफाईच्या नावाखाली जंगल परिसरामध्ये साफसफाई केल्याचं दाखवून दर महिन्याला 3 लाख रुपये उकळल्याचं समोर आलेलं आहे। कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून सरकारला या संस्थेनं फसवल्याचंही समोर आलंय। यासंबंधी डॉक्टर श्रीनिवास कोलाड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्ण केंद्र परिसरामध्ये 85 एकरावर जंगल आहे आणि या जंगलाची साफसफाई होत असल्याचा दावा करत लाखोंची बिलं या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। खरं तर ही अमाऊंट फार मोठी आहे, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता मागील 10 वर्षांपासून होत नाहीये। आता तो जो ठेकेदार आहे त्याच्यावर या ठिकाणी कारवाई केली जात आहे। ज्या ही जी बिलं काढण्यात आलेली आहेत तोच मी या ठिकाणी परिसर दाखवतोय। हा येरवड्यातला परिसर आहे आणि या ठिकाणी जंगल आहे, मात्र याची साफसफाई करणं ही बंधनकारक होती। मात्र कुठलीही सफाई न करता ही तिथली जी बिलं आहेत ती या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। जवळपास महिन्याला 3 लाखाच्या आसपास हे बिल निघत होतं। मात्र आता तो सफाई कामगार जो आहे त्याच्यावर या ठिकाणी आता गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे ते मनोरुग्ण प्रशासन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत अधीक्षक कोलुडकर सर आहेत। सर, मोठा भ्रष्टाचार म्हणायचं का, कारण लाखोची बिलं काढण्यात आलेली आहेत? त्यांना आपण चार्ज घेतल्यापासून अनेक नोटिसा देण्यात आलेल्या होत्या। कोणत्याही नोटिसीला त्यांनी उत्तर दिलेलं नाही, प्रतिसाद दिलेला नाही आणि त्या नोटिसामध्ये आपण त्या करारनामाप्रमाणे त्यांना स्वच्छतेचे देयक अदा करण्याविषयी आपण नोटीस बजावलेल्या होत्या, पण त्यांनी कुठल्याच नोटिसीला त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही आहे। आमच्याकडे अनेक बिल्डिंग्स असे आहेत ते प्रत्यक्षात वापरात नसलेले आहेत, अनेक बिल्डिंग्स पडलेले आहेत नवीन बांधकामाच्या दृष्टीने आणि अनेक जागा आमच्याकडे जे आहेत झाडं झुडपं आहेत, दर आठवड्याला ते स्वच्छता करण्याबाबतचे त्या करारनामात नमूद आहे, परंतु ते कधीही झालेले नाही आहे, पण त्याचे बिल देयक अदा झालेले आहेत। पाहताय की हा प्रादेशिक मनोरुग्ण परिसर आहे येरवड्यातला आणि याच परिसराची स्वच्छता करण्यासाठी त्यांना लाखोची बिलं या ठिकाणी काढलेलं आहे। जवळपास 9 वर्षांपासून या परिसरामध्ये साफसफाई होत असल्याचा दावा करून जे बिलं आहेत ते काढली जात होती। आता त्या ठेकेदाराविरोधात आता या ठिकाणी पावलं उचलण्यात आलेली आहे। कठोर कारवाई जी आहे त्यांच्यावर होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।